श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडभङ्गकानेफमच्छिन्द्राद्यः सौरङ्गिरेवानकभद्रेरसोन्या भूम्यां बभूर्वो नवनाथसिद्धः गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदेशनो शिष्यवत्सल पुराणप्रिय सद्गुरुनाथ विष्णु महाराज सदी सौभाग्यवती मनकर्णिका माता सदी सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभावरीताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी व त्याचप्रमाणे येथे उपस्थित सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे। ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 35। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा दीनबंधो दयासागरा पुढे ग्रंथ बोलवे तू दयाळ विश्वंभर बहुधा अर्थी हे चराचर भरण करीसी जन्म दिल्यावर कामने ते लक्षणे तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरे भावी रसभरित तरी ग्रंथांतरी भराभरोदित विश्वंभर होई का मागील अध्याय उत्तम कथन रेवानाथाचा झाला जन्म सहन सारुके कृषिकर्म बोलुनिया दाविले परी दैवे करुणा अवचड देखला त्रिनंदना जो शंकर सेवक तया लागुन त्याची प्राप्त होत असे। आपण कालच्या अध्यायामध्ये बघितलं की रेवानाथांचा जन्म झाला आणि हा जो सहन सारुक नावाचा हा एक शेतकरी जो होता हा जेव्हा त्या नदीपात्राच्या जवळनं तो चाललेला होता तेव्हा त्याला ते बाळ तिथं दिसलं आणि त्यानं ते बाळ उचलून घरी आणलं। आता यांनी असं विचार केला की आता नेमकी या बाळाचं नाव काय ठेवावं, तर ठीक आहे आपण याचं नाव रेवण ठेवूया आणि म्हणून मग त्याचं नाव रेवण असं ठेवण्यात आलं। आणि त्यानंतर हळूहळू या बाळाच्या संगोपनामध्ये यांच्या आनंदानं दिवस जात होते। हळूहळू बाळ आता बोलायला लागला चालायला लागला आणि तो आता हळूहळू मोठा व्हायला लागला। आणि जसं तो आता मोठा झाला तसं बाबांनी त्याला सांगितलं की अरे थोडंसं आता माझ्याही कामात तुम्हाला मदत करत जा, मी शेतकरी आहे, आपल्याकडे एवढे सुंदर देवाच्या कृपेने पशुधन आहे, एवढं मोठं शेत आहे, तो माझ्यासोबत येत जा। आणि हळूहळू त्याला मग गायींचं गुरांचं ज्याला आपण म्हणतो शेण वगैरे काढणं दूध वगैरे काढणं गायींच्या धारा काढणं असं ज्याला आपण म्हणतो आणि त्याचप्रमाणे इतर शेतातली कामंसुद्धा या रेवणला त्यांनी शिकवून दिली। आणि एके दिवशी सायंकाळी काय चमत्कार झाला तो आपण बघितला की साक्षात गुरुदेव दत्तात्रयांनी त्याला तिथे सिद्धी प्राप्त करून दिली। आणि रेवण जो होता तो आता थोडासा रेवणनाथ याकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे। आणि मग काय झालं आता यांना हे मागच्या अध्यायात आपण बघितलं। मग आता रेवणनाथांना जेव्हा ही सिद्धी प्राप्त झाली मग एक दिवस त्यांना असं वाटलं की खरंच दत्तात्रयांनी मला खरोखर सिद्धी दिलेली आहे काय हे आपण तपासून बघूया। कारण यांनी तर आपल्याला सांगितलं की मनोवांछित ती वस्तू जी मागशील ती तुझ्यासमोर येईल। आणि मग हे सर्व होत असताना यांनी एक दिवस त्या सिद्धीला अशी आज्ञा दिली की हे बघ म्हणे समोर तो जो मातीचा ढिगारा पडलाय तो मला सोन्याचा करून दाखव। त्यावेळेस ती स्त्री स्वरूपात त्याच्यासमोर उभी होती अगदी पहिल्यांदा। झालं तिनं तात्काळ क्षणाला लागता त्या मातीच्या ढिगाराचं रूपांतर सोन्याच्या ढिगारात केलं, नवे त्याचा पर्वत तयार करून दिला।
आणि मग यानं नंतर पुन्हा विचारलं की खरंच आता तुम्ही माझ्याजवळच राहताल ना, मी जेव्हा बोलावलं तेव्हा आपण येताल ना माते? हो म्हणे, पण एक अट आहे म्हणे, मी जरी आले तरी मी प्रत्यक्ष तुलासुद्धा दिसणार नाही, मी गुप्त असेल. आणि असं म्हणून क्षणार्धात तिनं तो पर्वतसुद्धा गुप्त करून टाकला आणि ती स्वतः अदृश्य झाली. झालं. यानंतर संध्याकाळ झाली. सायंकाळी हा पुन्हा आपलं ते जे बैल होते ते यानं घरी आणले, गोठ्यात बांधले, त्यांना पुन्हा एकदा चारा पाणी घातलं. हा घरामध्ये गेला, हातपाय धुतले, भोजन केलं आणि हा जमिनीवरती जाऊन निजला. दुसरा दिवस झाला. आपल्याला माहिती की शेतकऱ्याची दिनचर्या कशी असते, की अगदी उत्तर रात्री म्हणजे पहाटे पहाटे उठावं, गोठ्यात जावं, गाईंना चारा आणि पाणी घालावं, त्यानंतर त्यांचं दूध काढावं, त्यानंतर मग स्वतः मुखमार्जन करून प्रातःविधी करून पुन्हा तयार होऊन गोठ्यामध्ये यावं, मग शेण वगैरे सर्व काढावं, ती गाई म्हशी ज्या असतील त्यांना धुवून काढावं, त्यानंतर स्वतः स्वच्छ सुस्नात व्हावं आणि ज्याला आजच्या भाषेत आम्ही न्याहरी म्हणतो ती न्याहरी करावी आणि सूर्य हळूहळू वरती यायच्या आत मग शेताकडे जावं आणि शेतातली कामं करायला सुरुवात करावी, अशी त्याची दिनचर्या असते. आणि म्हणून जसं हा याचे पिता जसे दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि त्यांनी जसं बघितलं, यांनी यांचे सर्व मी आत्ता जेवढे कामं सांगितले हे या त्याच्या पित्याने केलेले होते. आणि जसं बघितलं तसं पुत्र अजून झोपलेला. अरे, दिवसाचा पहिला प्रहर संपत आला तरी हा अजून का झोपला आहे? आणि असं म्हणून त्यांनी बाळाला आवाज दिला, अरे उठ ना म्हणे. आणि बाबा कशाला उठायचं? अरे कशाला उठायचं म्हणजे बेटा? अरे म्हणे आपल्याला जगायचं म्हटलं म्हणजे जेवावं लागेल आणि जेवायचं म्हटलं म्हणजे काहीतरी काम करावं लागेल म्हणे. कशाला काम करायचं म्हणे? अरे म्हणे आपल्याकडं काय आहे, 2 वेळ पोटासाठी तर आपल्याला करावं लागेल ना. जरी इतर कशाची अपेक्षा नसली तरी पोटासाठी तर आपल्याला करावंच लागेल. बाबा देवान काय कमी केलं, जा म्हणे आतमध्ये जाऊन बघा म्हणे. आणि मग त्याचे वडील जसे आतमधल्या त्या ज्याला आपण माझघर म्हणूया, ते जसे माझघरामध्ये ते गेले, तिथे त्यांनी धान्याच्या आणि धनाच्या राशी बघितल्या. ते खुश झाले आणि त्याच वेळेस त्यांना असं वाटलं की अरे नाही, हा जो मुलगा आपल्याला प्राप्त झालेला आहे, हा जो मुलगा आपल्याला सापडलेला आहे ना, हा निश्चित कोणीतरी सिद्ध किंवा कोणतरी अवतारी पुरुष असला पाहिजे. आणि मग त्या दिवसापासनं हे मात्र त्या पित्याने त्या पुत्राच्या तंत्राप्रमाणे वागायचं ठरवलं, की आता मुलगा जसं म्हणाल तसं. आणि मग झालं. आता यांचा तो छंदच सुरू झाला. कोणीही पानतस्त दिसला की त्याला विचारत, का रे बाबा तुला भूक लागली का? हो. काय खायचं? हे खायचं. हे घे. क्षणार्धात हात पुढं करून त्याच्या हातामध्ये ते पात्र येत, हा समोरच्याची तृषा जी आहे ती शांत करत झालं. म्हणता 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 संपूर्ण बुंधल नावाचं त्याचं नगर होतं. या बुंधल नावाच्या नगरामध्ये हा प्रसिद्ध होऊन गेला. आणि इतक्या दिवस हा एक दोघांना धरून विचारायचा पानतस्तांना, आणि आता आता तर याच्याकडे अक्षरशः येणाऱ्या जाणाऱ्या पानतस्तांची रीघ लागायची. आणि त्यांनाही कळायचं की हा नुसतं भोजनच देत नाही, तर आपल्याला वस्त्र अलंकार आणि एवढंच नव्हे तर एखाद्याच्या रोगराईवरती हा त्या निदानसुद्धा करायचा. त्यांना त्या रोगग्रस्त असताना त्यांना तो त्यांची व्याधी निर्मूलन करून द्यायचा. अशा प्रकारचे आता मग जे रेवण होता त्याचा आता रेवणनाथ झाला आणि सर्व दूर त्याची कीर्ती पसरली. आणि नेमकी एक दिवस तिथनं तीर्थयात्रा करत 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 नेमकी त्या गावामध्ये मच्छिंद्रनाथ आले. मच्छिंद्रनाथ आल्यानंतर ते एका घरासमोर उभे राहून अलख निरंजन जसं त्यांनी म्हटलं तसं तो घराचा जो मालक होता तो बाहेर आला. महाराज म्हणे कशाला इथं आलात म्हणे? अहो म्हणे आम्ही स्वतःच कधी काही करत नाही म्हणे घरी. म्हणे मग खायची व्यवस्था काय? नाही, आमच्या गावामध्ये आहे म्हणे एक सत्पुरुष. म्हणे कोण? म्हणे रेवांनाच महाराज आहेत म्हणे, आम्ही त्यांच्याचकडे जातो म्हणे, पाहिजे ते खायला देतात म्हणे. हो का म्हणे? छान आहे, मस्त आहे म्हणे. आणि मग मच्छिंद्रनाथांना कळालं. मग ते धर्मशाळेत गेले. त्या गावातल्या धर्मशाळेत मच्छिंद्रनाथ गेले.
तिथे बसले, आसनस्थ झाले आणि त्यांनी मग त्यांच्या दिव्य दृष्टीनं बघितलं की हा रेवणनाथ कोण आहे. आणि मग त्यांच्या दिव्य दृष्टीला नंतर अंतर्दृष्टीला असं कळालं की हे चम्मस नारायण आहेत म्हणून. झालं, यांची कीर्ती तर सर्वदूर पसरलेली होती. म्हणे अरे मग आता हा चम्मस नारायण आहे तर मग याचे गुरु कोण आहेत म्हणे, याला कोणत्या देवतेनं साक्षात्कार दिला म्हणे. असे विचार यांच्या अंतःकरणात आले. मग आता मच्छिंद्रनाथांनी त्यांचा चमत्कार दाखवायला सुरुवात केली. बघा आता सिद्धीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की अष्टसिद्धी असतात आणि त्या अष्टसिद्धी कोणत्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहेत. पण मग इकडं नाथांनी काय केलं, अनेक स्वतःच्या मंत्रशक्तीने पशुपक्षी निर्माण केले. आणि काही पशुपक्षी असे होते की जे त्यांचा द्वैतभाव विसरून जे यांच्या अंगाखांद्यावरती खेळायला लागले, ज्याला आपण म्हणतो वाघ बकरी, सिंह हरिण, त्याच्यानंतर नाग आणि मुंगूस आणि अशा प्रकारचे इतर सर्व प्राणी जे आहेत ते नाथांच्या अंगावरती खेळायला लागले, त्यांच्यातील आपसातील वैरभाव सोडून. आता म्हणता म्हणता लोकांची रिग आता इकडे यायला लागली, या नाथांकडे यायला लागली. आणि लोकांना असं कळालं की हे रेवणनाथ फक्त जेऊच घालतात म्हणून, पण हे त्यांच्यापेक्षा काहीतरी वरचढ आहेत. आणि असं म्हणून मग सर्व गर्दी यांच्याकडे वळाली. बघा तुम्ही, गर्दीचं एक वैशिष्ट्य असतं, आजही कलियुगात हेच चालू आहे. जिकडं चमत्कार तिकडंच नमस्कार, बस. आणि म्हणून डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर हे एकच गुरु असे आहेत की जे शिष्याला अगदी खडसावून सांगतात की मी चमत्कार करणाऱ्यांपैकी नाही आहे. जीवनाच्या साक्षेपे ईश्वरास महत्त्व द्यावे, ईश्वराच्या साक्षेपे कंठू नये जीवन. देवसुद्धा भजायचा, देवसुद्धा पूजायचा, तो किती औषधा एवढा, कारण मुख्य आहे ते जीवन असो. आणि मग आता हळूहळू रेवणनाथ महाराजांना सुद्धा हे कळायला लागलं की अरे इथं कोणतरी सिद्ध आलेला आहे आणि त्याला पशुपक्ष्यांची भाषा सुद्धा अवगत झालेली आहे. आणि मग एक दिवस रेवणनाथ सुद्धा गुपचूप येऊन बघून गेले. आणि हे जसे बघून गेले येऊन, तसे सायंकाळी मग यांना जी सिद्धी प्राप्त झाली होती तिचं नाव होतं महिमा सिद्धी. मग यांनी त्या महिमा सिद्धीला पाचारण केलं. आणि महिमा सिद्धीला पाचारण केलं आणि तिला असं सांगितलं की ज्याप्रमाणे तो तिथं उतरलेला सत्पुरुष त्याच्या अंगाखांद्यावर जसे ते हिंस्त्र पशु आणि इतर पक्षी जसे ते खेळतात ना म्हणे, तशी सिद्धी मला पण द्या म्हणतो. महिमा सिद्धीने हात जोडून त्यांना एकच सांगितलं, ते काम माझं नाही आहे म्हणून. ज्याचा अद्वैत भाव नष्ट झालेला आहे, जो स्वतः मूळ ब्रह्मवेत्ता आहे म्हणे, हे त्यालाच साध्य होतं म्हणे. आणि त्यांच्याकडे एक सिद्धी नाही आहे म्हणे, त्यांच्याकडे अष्टमहासिद्धी आहेत म्हणे. मग यांनी विचारलं कोणत्या? मग त्यांनी सांगितलं अनिमा, गरिमा, लघिमा, महिमा, ईशत्व, वशित्व, प्राप्ती आणि प्रकाम्य, अशा अष्टमहासिद्धी म्हणे त्यांच्याकडे. आणि मग रेवणनाथांना असं वाटलं, म्हणे मग मी ही सिद्ध्या प्राप्त करण्यासाठी मी काय करू? त्यांनी सांगितलं तुम्ही आता गुरुदेव दत्तात्रयांना शरण जा. मग रेवणनाथांच्या अंतःकरणात असा विचार आला की मला जी सिद्धी मिळालेली ती अत्यंत लघु आहे, मला सुद्धा आता यांच्यासारखं सिद्ध व्हायचं असेल तर तप करावं लागणार आहे. आणि म्हणून त्यांच्या शेतातल्या ज्या ठिकाणी रेवणनाथांना गुरुदेव दत्तात्रयांचं दर्शन झालं होतं, त्यांच्याकडून छोटासा गुरुमंत्र मिळाला होता, हे पुन्हा त्या ठिकाणी गेले, त्या स्थानावर गेले आणि त्या स्थानावरती बसून फक्त दत्त 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 या मंत्राचा जप करायला लागले. म्हणता 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 अनेक दिवस, अनेक मास आणि हळूहळू षण्मास सुद्धा लोटून गेले. पण मग आता इकडं मच्छिंद्रनाथ यांच्या कामात गुंतले, इकडंच ते रंगले. आणि मग एक दिवस मच्छिंद्रनाथांना सुद्धा मग रेवणनाथाची आठवण झाली. आणि मग मच्छिंद्रनाथ हे स्वतः यांनी या 8 सिद्धी यांच्यासमोर उभ्या केल्या आणि या सिद्धींना विचारलं की तुमच्यापैकी कोणती सिद्धी होती हो? मग तेव्हा त्या महिमा सिद्धींनी सांगितलं की म्हणे ती दुसरी तिसरी कोणी नसून
मी होते म्हणे. म्हणे मग तू त्याला कशी काय प्राप्त झालीस म्हणे. नाही म्हणे, मला गुरुदेव दत्तात्रयांनीच त्यांची सेवा करायला सांगितली. अरे बापरे म्हणे, हा माझा गुरुबंधू आहे काय, साक्षात गुरुदेव दत्तात्रयांनी याला गुरुमंत्र दिला आहे काय. मग अरे नाही 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 म्हणे, मग आता मला याच्यासाठी काहीतरी करावंच लागेल म्हणे. आणि म्हणून मग मच्छिंद्रनाथ उठले आणि मग त्या शेताकडे गेले जिथे हे तपश्चर्याला बसलेले होते. आता 6 महिन्यापर्यंत बरचसं यांच्या अंगावरची चरबी सुकून गेलेली होती, हळूहळू सुकून चाललेली होती. जटा वाढलेल्या होत्या, दाढी वाढलेली होती, डोळे खोलगट गेलेले होते. फक्त मुखानं दत्त 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 एवढंच चालू होतं. त्याच क्षणार्धामध्ये अक्षरशः वायूच्या वेगाने मच्छिंद्रनाथ हे गिरनार पर्वतावरती गेले. गुरुदेव दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक झाले. गुरुदेव दत्तात्रयांनी त्यांचा खांदा धरून त्यांना आलिंगन दिलं, त्यांना जवळ बसवलं आणि मग यांनी दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना असं सांगितलं की रेवणनाथ नावाचा जो आहे म्हणजे चमसनाथ यांनी, चमस नारायण यांनी जो अवतार घेतलेला आहे म्हणे, आपण त्याला आता पूर्ण सिद्ध करा. तो अर्धवटच त्याच्याकडे सिद्धी आहेत म्हणे आणि तो आता तप करतोय म्हणे. मी जेव्हा बघितलं तेव्हा त्याचं शरीर हे पूर्ण अस्थिपंजर झालेलं होतं म्हणे. कृपा करा आणि आपण त्याच्यावरती आता कृपादृष्टी टाका. आणि जसं असं सांगितलं तसं दोघांनीही मिळून मग पटकन व्यानास्त्र यांनी कल्पिलं आणि त्याचबरोबर त्या व्यानास्त्राच्या साध्याने हे एका क्षणार्धात या बुंदलगाव नावाचं जे गाव होतं त्या गावी ते आले, त्या ग्रामी ते आले. आणि मग दत्तात्रेयांनी त्यांना आवाज दिला, उठ रेवण उठ, मी आलो आहे. आणि जसं यांच्या कानावरती हा आवाज गेला, हे तातडीने उठले. गुरुदेव दत्तात्रेय यांनी समोर बघितलं आणि हे त्यांच्या चरणाशी पूर्णपणे नतमस्तक झाले. नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला, उठून उभे राहिले. दत्तात्रेयांनी त्यांना आलिंगन दिलं आणि त्यांना सांगितलं की तू आता माझ्या समवेत तू गिरनार पर्वतावरती चाल. दत्तात्रेयांनी स्वतः त्यांचा हात धरला, मच्छिंद्रनाथांनी एक हात धरला आणि या दोघांनी मिळून पुन्हा एकदा ते व्यानास्त्र नावाचं जे अस्त्र होतं, जे मंत्र होतं, ते मंत्र कल्पलं आणि ते क्षणार्धात पुन्हा एकदा गिरनार पर्वती आले. गिरनार पर्वतावरती आल्यानंतर मग दत्तात्रेयांनी त्यांना अनेक प्रकारचे मंत्र, त्या मंत्रांचे असलेले प्रयोग हे त्यांना तिथं शिकून दिले आणि सांगितलं त्यांना की तुम्हाला आता जे करायचं वाटलं ते तुम्ही करू शकता. अख्खी चराचर सृष्टी आता तुमची झालेली आहे, कारण तुम्ही आता ब्रह्मवेत्ता झालेला आहात. आणि व्यक्ती खऱ्या अर्थाने तो तेव्हा ब्रह्मवेत्ता होतो ना, तेव्हा त्याला या चराचरामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत राहत नाही. प्रत्येक असलेल्या जड वस्तूमध्ये तो सुद्धा स्वतःला पाहू शकतो. अशा प्रकारची शक्ती आता या रेवणनाथ महाराजांना प्राप्त झालेली होती. आणि मग दत्तात्रेयांनी त्यांच्या शिरावरती हात ठेवून त्यांना आता जसं मच्छिंद्रनाथांनी तीर्थाटन केलं तशी माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा आता तीर्थाटनाला जा. झालं, मग निघाले. रेवणनाथ निघाले. म्हणता 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 रेवणनाथ आता तिथनं निघाले. आणि मध्ये आता कुठे येत आहे हे आपण आता पुढच्या अध्यायात बघणार आहे. हा इथं 35वा अध्याय संपन्न होत आहे. आणि मग त्यानंतर रेवणनाथ हे मानदेशातील विटे या गावी आले. आता तीर्थाटन सुरू झालं रेवणनाथांचं. एक एक करून वेगवेगळ्या गावाला ते थांबतात. तिथली बोलीभाषा, तिथलं लोकांचं राहणसहान, त्याचप्रमाणे ते कोणती साधना करतात की नाही करतात. मग जी करतात ती पूर्ण अंतःकरणाने करतात की लोकांना दिखावा म्हणून ते करतात. या सर्वांचा अभ्यास करत 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 यांचं तीर्थाटन आता चालू होतं. आणि नेमकी ते आले विटे या गावी आले. सरस्वती नावाचा एक ब्राह्मण होता आणि जान्हविका नावाची त्याची एक पत्नी होती. हे नेमकी यांच्या घरासमोर आले आणि भिक्षेच्या याने अलख निरंजन म्हणून हे त्यांच्या घरासमोर उभे राहिले. त्याच वेळेस त्या ब्राह्मणांनी त्यांचा हात धरला आणि त्यांना स्वतःच्या घरामध्ये बोलवलं. महाराज म्हणे, माझ्या घरी आज आनंदाचा दिवस आहे म्हणे. म्हणे काय? माझा पुत्र याचं आज नामकरण विधी म्हणून आपण यावं म्हणे. ठीक आहे म्हणे, आता मला पण तुझी काय
तुझा भाव बघून मला पण आता तुला सोडवत नाही आहे. आणि म्हणून की काय, नारायण त्यांच्या घरामध्ये गेले. ते त्यांच्या घरी थांबले. त्यांनी सुग्रासाच्या प्रकारचं भोजन पत्नीला बनवायला सांगितलं. ते ताट यांनी त्यांना वाढलं. हे स्वतः वारा घालत तिथं बसले आणि आतमध्ये तो 12 दिवसांचा बाळ निजला होता. झालं, नाथांचं भोजन झालं. आणि त्यानंतर मग हे नाथ त्याच्याशी काही चर्चा करायला लागले, त्या ब्राह्मणाशी. आणि मग त्या ब्राह्मणाला नेमकी ब्राह्मण्यत्व कशाला म्हणतात हे त्याला समजून सांगितलं. कारण त्यावेळेस ज्यावेळेस यांनी त्यांना घरात बोलवलं होतं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मी तुमच्यापेक्षा कमी जातीचा आहे. आणि मग तेव्हा मग भोजन झाल्यानंतर मग रेवणनाथ त्याला समजायला सांगायला लागले की अरे तसं नसतं म्हणे बेटा, ही जात लहान थोर काही नसतं म्हणे. उलट आपण ज्या जातीत जन्मतो त्या जातीचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. मग तू ब्राह्मण या जातीत जन्मला आहे म्हणे, त्याप्रमाणे तुला आता अध्ययन करणं गरजेचं आहे. वेदाचं अध्ययन तू कर. आणि मग अशा प्रकारचं दोघांचं बोलणं सुरू झालं. त्यानंतर मग हळूहळू हळूहळू अंधार पडायला लागला. मग नाथांची निद्रेची वेळ झाली आणि त्यांनी जमिनीवरती त्यांना अंथरूण टाकून दिलं. नाथ त्या अंथरुणावरती झोपले आणि हा सरस्वती ब्राह्मण नाथांचे पाय चेपायला लागले. चेपतोय पाय. आणि या ब्राह्मणाची सुद्धा एक कथा होती. या ब्राह्मणाला सुरुवातीला पहिले 6 अपत्य अगोदर झालेले होते, पण त्यातले काही अपत्य हे 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशीच हे गतप्राण होत असे. आणि नेमके आता हा 7वा पुत्र यांचा होता जो 12 दिवसापर्यंत जो जागलेला होता. आणि म्हणून की काय, याची पत्नी आनंदात त्या बाळाला घेऊन आतमध्ये होती. पण दैवगती कशी असते, नेमकी मध्यरात्री त्या बाळाला त्रास व्हायला लागतो आणि मध्यरात्री ती सटवाई येते आणि त्या बाळाला उचलून घेऊन जाते. बाळ गतप्राण होतो. ही उंकी देऊन रडायला लागते, पण नाथांची झोप मोडेल यामुळे ही दबक्या आवाजातच हुंकी द्यायला लागली. सकाळ होती, नाथ उठतात. सकाळ होती, प्रातःकाळी नाथ उठतात आणि त्यावेळेस त्यांच्या कानावरती हिचं दबक्या आवाजातलं ते रडणं ऐकू आलं. नाथांनी विचारलं काय झालं. आणि महाराज कसं सांगू, दैवगती मोठी विचित्र असते बघा म्हणे. काय झालं म्हणे, मला सुरुवातीला याही पहिले 6 अपत्य झाले होते, पण ते 5व्या 8व्या 7व्या दिवशी ते गतप्राण होत होते. आणि नेमकी मला आता जो पुत्र झाला तो 12 दिवसापर्यंत जगला, पण काल रात्री मध्यरात्री सटवाईनं बरोबर डाव साधला आणि या बाळाला ती घेऊन गेली. मग मला उठवलं का नाहीस. नाथ, आपल्याला निद्रा लागलेली होती, आपली निद्रा कशी मोडायची. मी इथं असताना त्या यमाची हिंमत कशी झाली म्हणे इथे येण्याची. हा प्रश्न नाथांनी पहिले टाकला. आण म्हणे बाळाला इकडं माझ्या मांडीवरती. नाथांनी त्या बाळाला मांडीवरती घेतलं, त्याचं मुखावलोकन केलं आणि त्याचबरोबर नाथांनी काय केलं, काढली विभूती, काढली त्या बाळाच्या कपाळावरती विभूती मंत्रून लावली आणि सांगितलं, हे बघ म्हणे, त्या सरस्वती नावाच्या ब्राह्मणाला सांगितलं की मी 3 दिवसात एकच बाळ नाही म्हणे 7च्या 7 बाळ घेऊन येतो की नाही बघ म्हणे. मग मला यमलोकात जावं लागलं तरी चालेल, तोपर्यंत तू या बाळाच्या शरीराचं रक्षण कर. मी याला विभूती लावलेली आहे, त्यामुळे काळाचा कुठलाही परिणाम या बाळाच्या शरीरावरती होणार नाही. झालं, व्यानास्त्र कल्पलं आणि निघाले. ते आले तडक यमपुरीला. यमासमोर यमाने बघितलं, अरे चमसनाथ नारायण येतात, ते अत्यंत क्रोधायमान झालेले आहेत. यमाने ते लांबूनच दृश्य बघितलं. यम स्वतः उठून दाराजवळ आला, त्यांना नमस्कार केला, हाताला धरून आतमध्ये नेलं. तेव्हा यांनी त्याला विचारलं की त्या ब्राह्मणाचे 7 बाळ कुठे आहेत म्हणे.
मी तर खरं एक बाळ घ्यायला आलो होतो म्हणे, पण मी असताना तुमची हिंमत झाली कशी? आता एकानं माझं समाधान होणार नाही, सातीच्या साती बाळ मला द्या. आता यमच ते धर्मराज उगीच म्हणतात का त्यांना? त्यांनी सांगितलं धर्माची देवता जी आपण यम म्हणतो ते यम ते. त्यांनी सांगितलं महाराज मला क्षमा करा म्हणे. हे बा म्हणे शेवटी मी सुद्धा माझ्या अखत्यारीत पूर्णपणे बांधले गेलेलो आहे म्हणे. तसं बघितलं ना म्हणे तर हे कार्य जे आहे ते शिवाचं आहे म्हणे. म्हणजे विष्णूचं जसं जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या वासना भोग तृप्ती, आणि शिवाचं जे आहे म्हणे ते संहार करणं, तर हे भगवान शिवाच्या अखत्यारीतलं आहे म्हणे, हे माझ्या अखत्यारीतले नाही आहे म्हणे. त्यामुळे तुम्ही असं करा, तुम्ही कैलासाला जा. ठीक आहे म्हणे, मला पटलं म्हणे तुझं वागणं, तुझं कल्याण हो. आणि असं म्हणून चमसनाथ नारायण हे चमसनाथ नाथ हे आता कैलासाला गेले. आणि जसं हे कैलासाला गेले, शिवाचे 1300 गण जे होते यांनी यांना द्वारावरतीच अडवलं. हे क्रोधायमान झाले. त्याच वेळेस यांनी काय केलं, स्पर्शास्त्र म्हणून विभूती हातामध्ये घेतली. आणि त्याच वेळेस हे ऐकत नाही असं बघून मग तिकून या 1300 गणांनी अष्टभैरव निर्माण केले आणि ते यांच्यावरती लावले. काहीच नाही, फक्त विभूती घेतली आणि हे सगळे जागेवर स्तंभित केले. ही वार्ता कळाली भगवान शिवाला. शिवसुद्धा क्रोधायमान झाले. माझ्या कैलासाला येऊन कोण असा प्रताप करणार आहे बघतो तरी म्हणे. आणि मग भगवान शिव हे स्वतः हातामध्ये शंख त्रिशूळ डमरू हे घेऊन नंदीवरती आरूढ झाले व इतर गणांना घेऊन भगवान शिव आता नारायणांकडे यायला निघाले, नाथांकडे यायला निघाले. नाथांनी लांबूनच बघितलं. त्याच वेळेस नाथांनी पुन्हा एकदा आपल्या जोडीतून चिमूटभर विभूती काढली. आणि आपल्याला माहिती, मी काल एक विशेष गोष्ट सांगितली होती, जी देवदानवांकडे नव्हती ती शक्ती फक्त नाथ संप्रदायांकडे, आणि ती म्हणजे वाताकर्षण नावाची शक्ती. यांनी वाताकर्षण मंत्राचा प्रयोग केला आणि ती विभूती यांच्यावरती भिरकावली. आणि जशी भिरकावली तशी हे जागेवरच तिथल्या तिथंच भगवान शिवासह सर्व त्यांचे गण जे होते हे मूर्छित पडले. हा प्रकार एका गंधर्वाने बघितला आणि हा गंधर्व मात्र तिथनं पळत पळत हा वैकुंठाला गेला आणि भगवान विष्णूंच्या कानावरती येणं घातलं. भगवान विष्णू तिथं आले आणि अत्यंत स्थितप्रज्ञाप्रमाणे यांच्याशी आता वार्तालाप करायला लागले. काय झालं, काय एवढा गोंधळ घातलास? त्यांनी सांगितलं असं असं झालं म्हणे, मी त्या ब्राह्मणाच्या घरात असताना म्हणे यांची हिंमत कशी झाली म्हणे त्या बाळाला नेण्याची. आता एका बाळानं माझं समाधान होणार नाही म्हणे, सातीच्या साती बाळ मला पाहिजेत म्हणे, ते माझ्याकडे आहेत म्हणे वैकुंठात. हे बघ म्हणे, त्यांचे आता शरीर राहिलेले नाही आहेत म्हणे, पण त्यांची जीवात्मे मी तुला देतो म्हणे, तू आता ही जीवात्मे घेऊन जा म्हणे. हो ठीक आहे चालतील म्हणे, मला त्यांचे जीवात्मे सुद्धा पण मला चालतील म्हणे. आणि मग नाथांनी ते सगळे जीवात्मे जे होते ते हातात घेतले, आपल्या काखेतील जोडीत घातले आणि पुन्हा एकदा यांना मुक्त केलं. भगवान शिवाला आणि त्यांच्या गणांना सर्वांना मुक्त केलं आणि तिथनं निघाले आणि पुन्हा एकदा त्या पृथ्वीवरती आले. आल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या घरात गेले. हे बघ म्हणे, आलोय म्हणे, आत्ता कैलासाला जाऊन आलो म्हणे, शिवाशी युद्ध करून तुझा एक नाही म्हणे, तुझे साधी साधी पुत्र आणलेत म्हणे, हे 7 जीवात्मे माझ्याकडे म्हणे, पण आता शरीर एक आहे आणि हे जीव 7 आहेत म्हणे. मग आता काय करायचं? काय करू नको म्हणे, हे जे बाळ आहे म्हणे कुठून एकत्र कर म्हणे, आणि हे जेव्हा एकत्र होतील तेव्हा त्याचे 7 गोळे तयार कर म्हणे. झालं. आता त्याला तर काही शंकाच नव्हती, कारण स्वतः सांगतात येत ना की मी स्वतः कैलासाला जाऊन भगवान शिवाशी युद्ध केलं. त्यांचा तो आवेश आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते तेज बघून या ब्राह्मणांना सुद्धा शरणागती पत्करली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणून. आणि त्याच वेळेस त्या ब्राह्मणाने या बालकाचं जे शरीर होतं
एक घेतलं कुठलं त्याचे 7 गोळे तयार केले आणि यांनी पुन्हा मग हे जे 7 जीवात्मे आणले होते प्रत्येक गोळ्यामध्ये एक एक सोडले आणि त्यातनं पुढं मग त्या 7 मुलांची नावं यांनी दिली. सारंगीनाथ, जोगीबानाथ, निजानंद, दीनानाथ, नयननाथ, यदुनाथ, निरंजननाथ आणि गहिनीनाथ असे ते 7 बाळांचे नावं ठेवण्यात आले. आणि या 7 गोळ्यांमध्ये जसे हे जीवात्मे गेले तसे ते बाळ नंतर रुदन करायला लागले. काय आनंद झाला असेल त्या माता पित्यांना. त्या मातेनं या 7 बाळांना आलिंगन दिलं. 7 बाळांना जवळ घेतलं, मांडीवरती घेतलं, अंगाखांद्यावरती घेतलं. सरस्वती ब्राह्मण सुद्धा खुश झाला. हे मोठ्या मोठ्यानं आता जय जयकार करायला लागले. आणि त्यानंतर मग अजूनही जेव्हा तुम्ही विटे गावी हे रवन सिद्धाचं स्थान आजही आहे आणि ही कथा श्रवण केल्यास संतती जगेल, अल्पायुषी होणार नाही असं वचन स्वतः साक्षात गोरक्षनाथ महाराजांनी दिलेलं आहे. आणि म्हणून आपण आजही पाहतो की ज्यांची संतती जगत नाही ते आजही या विटे या गावी जातात आणि या नाथांची जिथं समाधी आहे तिथे ते जिथं मंदिर आहे तिथे ते नतमस्तक होतात, त्यांचं दर्शन घेतात. आता जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं या कथेच्या सुरुवातीला की द्वापार युगाचा अंत करताना भगवान श्रीकृष्णांनी नवनारायणांना पाचारण केलेलं होतं. तर एक नारायण राहिलेले होते आपले. आणि मग ते काय होतं, ते एकदा सरस्वती देवी तिला बघून ब्रह्मदेवांच्या मनामध्ये भावना जागृत झाली आणि ते त्यामागे जात असताना त्यांचं तेज जे होतं हे तेज पृथ्वीवरती आलं. आणि हे तेज कुठं आलं तर एका वटवृक्षाच्या बुंध्यामध्ये जी एक सर्पिणी होती जिचं नाव पद्मिनी होतं ती तिथं होती. ती तिथं का होती तर इकडे जन्मेजय राजाने त्याच काळामध्ये सर्पसत्र मांडलेलं होतं. सर्पसत्र म्हणजे इतर यज्ञामध्ये आपण त्या यज्ञाप्रमाणे जशा आहुत्या देतो. आता आपल्याला माहिती आहे काही यज्ञामध्ये आपण तिळाच्या आहुत्या देतो, काही यज्ञामध्ये आपण देवीचा यज्ञ याग असला तर आपण खीर पायस ज्याला आपण म्हणतो, आणि गणपतीचा जर असेल तर आपण त्याच्यामध्ये लाह्या त्याचं हवन करतो. त्याचप्रमाणे या यज्ञामध्ये सर्पांचं हवन केलेलं होतं ज्याला सर्पसत्र म्हणतात. आणि म्हणून की काय आस्तिक मुनींनी या पद्मिनीला या वटवृक्षाच्या एका डोलीमध्ये लपवलेलं होतं आणि तिच्या बाजूला वज्रास्त्र योजलेलं होतं, म्हणजे तिला धक्का लागणार नाही. कारण ते तेज हिच्या शिरावरती पडलं होतं आणि हिच्या शिरावरती ते तेज पडलेलं असताना ते हिच्या मुखात गेलेलं होतं आणि मुखात गेल्यानंतर तिला गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्यानंतर मग तिनं तेजस्वी एक अंडा दिलं आणि त्या अंड्यातून एक बालक पुढं त्या बुंद्यात पडला. पण त्यानंतर ही सर्पिण निघून गेली आणि बरेच दिवस त्या अंड जे होतं हे त्या वटवृक्षाच्या बुंद्यात अडकून होतं. आणि मग त्यानंतर तिथे कोशधर्म नावाचा एक ब्राह्मण एक दिवस तिथं आला. आता हा ब्राह्मण काय आला, हा गरीब होता. गरीब असल्यामुळं हा काय करायचा बिचारा, त्या वडांचे पानं जे होते हे पानं गोळा करायचा आणि त्याच्या पत्रावळी आणि द्रोण तयार करून तो विकत. त्यामुळे हा त्याचा उदरनिर्वाहाचा एक व्यवसाय बनलेला होता. आणि नेमकी हा कोशधर्म जेव्हा त्या बुंध्यापाशी आला तेव्हा त्याला त्या बुंध्यातनं रडण्याचा आवाज आला. यानं त्या बुंध्यात जेव्हा डोकून बघितलं तेव्हा आकाशवाणी झाली की या बुंद्यामध्ये एक दिव्य तेजस्वी अशा प्रकारचं बालक आहे, ते घेऊन तू घरी जा, तुझ्या घर धनधान्यांनी भरेल. झाली आकाशवाणी. मग यानं काय केलं, त्या मुलाला घेतलं, घरी आणलं आणि त्याची जी पत्नी होती सुरादेवी हिच्या जवळ नेलं. तिला बाळ दाखवलं, तिलाही मोठा आनंद झाला. आणि मग तिने विचारलं की का हो हे बाळ आहे तर मग आता या बाळाचं नाव काय ठेवायचं. काही नाही म्हणे, याचं नाव आपण वटसिद्धनाथच ठेवूया म्हणून.
कारण आपल्या वडाच्या झाडाखाली सापडला म्हणे. ते रेवा नदीच्या तीरी सापडल्यामुळे ते रेवणनाथ होते आणि हे वडाच्या बुंद्यात सापडल्यामुळे हे आता वटसिद्धनाथ झाले. आणि मग 7व्या वर्षी त्या मुलाची मुंज केली. झाला व्रतबंध संस्कार त्याचा झाला. पित्याकडून त्या पुत्राला गायत्री मंत्राचा उपदेश त्या मुलाला मिळाला. आणि एके दिवशी हा मुलगा काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ हा खेळत होता. आता लहान मुलांचे खेळ मोठे मस्त असतात बघा. आपण जर कधी लहान मुली असतील त्यांचं जर कधी आपण बघितलं किंवा मुलांचं जर बघितलं, मुलींचं विशेष करून मला एक आजही मोठी गंमत वाटते. कुठेतरी एखादी बाहुली मांडीवर घेतील, कुठेतरी तिची वेणीच घालतील, कुठेतरी तिला गंध पावडरच लावतील, कुठेतरी तिला सुंदर सुंदर फ्रॉकच घालतील. तसं या मुलांचं होतं. हे मुलंसुद्धा यांनी पण काय केलं की खेळता खेळता लुटपुटीत अशा प्रकारचं यांनी स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर मग सर्वजण असे खोटे खोटे जेवायला बसवले. सर्वजणांना खोटं खोटं असं ताट वाढण्यात आलं. सर्वजणांनी खोटं खोटं असं जेवण केलं. हात धुतले आणि ते निघून चालले. आणि ज्याप्रमाणे रेवणनाथांना दत्तात्रेयांनी दर्शन दिलं, नेमकी तीच कथा यांच्या बाबतीत घडली. बाजूनं दत्तात्रेयांची स्वारी चाललेली होती आणि दत्तात्रेयांनी हे तेजपुंज असलेलं बाळ बघितलं. त्याच वेळेस दत्तात्रेयांनी पटकन एका पांथस्ताचं वेश घेतलं आणि त्याच्याजवळ गेले. आणि बाळ म्हणे, मला सुद्धा भोजन वाढ, मला सुद्धा खूप भूक लागली म्हणे, मी जेवायला आलो म्हणे तुझ्याकडे. बाळानं काय करावं? खोटे खोटे षोडशोपचारपणाने त्यांची पूजा केली. त्यांचे पाय धुतले, त्यांच्या हाताला धरलं, त्यांना खोटं खोटं आसन टाकलं, त्या आसनावरती बसवलं, त्यांच्या चरणी नमस्कार केला, पाय धुतले, हात धुतले, त्यांच्या अंगावरून असा हात फिरवला म्हणजे त्यांना स्नान घातलं. आणि अशा प्रकारचे उपचार त्यांनी केले. आणि नेमकी दत्तात्रेयांना हीच गोष्ट मोठी भावली. आणि मग ते ओळखून होते की हे दुसरे तिसरे कोणी नसून अविर्होत्र नारायण हे आहेत म्हणून ओळखलं दत्तात्रेयांनी. आणि मग दत्तात्रेयांनी सर्व त्यांचं खोटं खोटं जेवण झाल्यानंतर मग त्यांना विचारलं की तुला काय आवडतं? म्हणे मला सर्वांना जेव घालायला आवडतं म्हणे. ठीक आहे म्हणे, मग इतके दिवस खोटं खोटं जेव घालत होता म्हणे, मी तुला आशीर्वाद देतो, उद्यापासून सर्वांना खरं खरं जेव घालून झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलं तिथे जमले, पुन्हा सर्व आले. यांनी पुन्हा एकदा सर्व मुलांना बसवलं. यांनी करताना खोटा खोटा स्वयंपाक केला. पण जेव्हा समोरच्याला विचारलं तुला काय पाहिजे माग, आणि त्याने जेव्हा खऱ्या अन्नाचा पदार्थाचा त्यानं नाव घेतलं तेव्हा यांनी खरोखर ते पदार्थ यांच्यासमोर उपस्थित केले. झालं. म्हणता 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 ही गोष्ट कोशधर्माला कळाली. सर्व राज्यात ही गोष्ट वार्ता समजली की अरे हा जो बालक आहे हा एका जागी बसल्या बसल्या अनेक प्रकारचे अन्न पदार्थ काढतो आणि इतरांची तृषा क्षुधा शमन करतो. आणि मग हे जेव्हा तिथे गेले, यांनी बघितलं तेव्हा त्यांनी त्याला विचारलं की बाळा ही सिद्धी तुला कोणी दिली? म्हणे मला काही माहीत नाही म्हणे, मग याला काय म्हणतं ते मला माहीत नाही म्हणे, मला एवढंच माहिती म्हणे समोरच्यानं जे खोटं खोटं मागितलं ते त्याला खरं खरं द्यायचं म्हणे. कोण होतं म्हणे, कोण आलं होतं म्हणे, एक दिवस असंच एक पांतस्थ आला होता म्हणे, त्यानं माझ्या शिरावरती हात ठेवला आणि तेव्हा त्या कोशधर्माने त्याला सांगितलं तो पांतस्थ नव्हता, ते गुरुदेव दत्तात्रेय होते. साक्षात बाळा म्हणे तुला दर्शन दिलं म्हणे, तुझ्यावरती कृपा दिली म्हणे त्यांनी. आणि मग असं म्हणून मग आता नागनाथांना सुद्धा दत्तात्रेयांच्या भेटीची उत्कंठा त्यांच्या अंतःकरणात जागृत झाली. ध्यास लागला, ध्यास, निजध्यास, की मला माझं दत्त कुठं मिळतील. आणि मग एक ज्याला आपण म्हणतो ना अविरत अजपा जप्य असं ज्याला आपण म्हणू शकतो, ते अजपा जप्य म्हणजे इतर काम करत असताना सुद्धा मनानं ईश्वराचं नामस्मरण करणं, त्याचा जप करणं, त्याचं ध्यान करणं. हा आता यांचा
नागनाथांचं यांचं सुरू झालं, नवनाथांचं सुरू झालं. आणि मग करत 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 ते थोडेसे मोठे झाले. आणि मग यांनी लोकांना विचारलं की अहो मला गुरुदेव दत्तात्रयांना भेटायचं, ते कुठे भेटतील? त्यांनी सांगितलं हे बघा म्हणे, ते नेमकी कुठं भेटतील हे आम्ही सांगू शकत नाही म्हणे, पण ते दुपारी माध्यान्हाच्या वेळी कोल्हापुरात भिक्षा मागण्यासाठी येतात. हो, तसं वेदामध्ये वचन आहे म्हणे. ठीक आहे ठीक आहे म्हणे. म्हणे हो का म्हणे, कारण दत्तगुरू या पुण्यक्षेत्रात फक्त एकचदाच अन्न घेतात. आणि मग हे तिथं गेले कोल्हापूरला. आणि कोल्हापूरला गेल्यानंतर मग त्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये गेले आणि हे त्या पुजाऱ्याला भेटले. मग पुजाऱ्याला सांगितलं की हे बघा म्हणे, तुम्हाला काय पाहिजे? धान्य हवं आहे का सुवर्णाच्या राशी हव्या आहेत? मी तुम्हाला देतो म्हणे, पण गावात आपल्याला दौंडी पिटवायची. कोणती? की 3 दिवस कोणीही घरामध्ये अन्न शिजू नये. जो येईल त्याला मी इच्छित अशा प्रकारचं सुग्रास भोजन मी त्याला देईल, म्हणजेच मी त्याला गाव जेवण देईल. बघूया, हा जो अध्याय हा इथे संपन्न होतो. आणि या अध्यायाच्या पठणाने अथवा श्रवणाने सर्पदंश अथवा वृश्चिकदंश म्हणजे विंचूदंश हे बरे होतील. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गुरुदेव दत्त.